कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत। 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू होतोय आणि तो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो। सनातन धर्मात कुंभाचं विशेष महत्त्व आहे। कुंभमेळ्यात देश विदेशातील लोक सहभागी होत असतात। या मेळ्यामध्ये जगभरातील नागा साधू सुद्धा सहभागी होतात। देश विदेशातील कोट्यवधी भाविकांचं प्रयागराज भूमीवरती कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता महाकुंभ मेळ्यामध्ये आगमन होणार आहे। प्रयागराज महाकुंभमध्ये संगमस्थळी जाण्याकरता संतांची पेशवाई ही रवाना झालेली आहे। यामध्ये घोडे, हत्ती आणि उंट सहभागी झालेले असून या शाही सवारी बग्गीमध्ये संतांना विराजमान करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। आता शाही सवारी निघालेली आहे आणि शाही सवारी ज्योतिषानंद सरस्वती यांची आहे आणि या शाही सवारीचं जर बघितलं आपण तर बग्गेंमध्ये संत महंत आहे बसलेले आणि ही शाही सवारी त्यामध्ये निघाली आहे। सर्वात पुढं हत्ती आहेत, त्यानंतर हुंट आहेत, त्यानंतर घोडे आहेत। अशा पद्धतीची ही शाही सवारी आहे। ज्योतिषाचार्य सरस्वती यांची ही शाही सवारी असून ही सवारी थेट महाकुंभ म्हणजे गंगा जमुना सरस्वती या संगमावरती दाखल होईल आणि तिथे याचं समापन होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर या प्रकारच्या शाही सवारी यापूर्वी निघाल्या वेगवेगळ्या आठवड्यांच्या आखाड्यांच्या या शाही सवारी निघत असतात आणि या शाही सवारीमध्ये सर्वात प्रथम आहेत हत्ती, त्यानंतर आहेत उंट आणि त्यानंतर आहेत घोडे आणि त्यानंतर संतांची सवारी सुरू आहे। संत महंतांची ही सवारी आहे। या सवारीमधून ते थेट महाकुंभ म्हणजे संगमस्थळी दाखल होतील। प्रयागराजहून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना डिजिटल माध्यमातून माहिती दिली जाते। भाविकांसाठी डिजिटल अनुभूती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। पाहूया। प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे आणि या महाकुंभमध्ये मी सध्या आहे आणि इथे ज्या पद्धतीनं अविस्मरणीय अनुभव मिळावा यासाठी डिजिटल अनुभूती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। माझ्यासमोर जे दिसतंय तुम्हाला जर गंगा नदीमध्ये जर दिवा प्रवाहित करायचा असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचं वातावरण इथे पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने इथे संपूर्ण वातावरण तयार करण्यात आलेलं आहे हे सगळं डिजिटली आहे। आणि डिजिटली जर बघितलं आपण तर इथे तुम्हाला नावेमध्ये गेल्यानंतर जर बघितलं तर नावेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की कशा पद्धतीनं नाव चालते। पण सोबतच तुम्हाला जो समोर हा एक बटन दिसते, बटन दाबली की तुम्हाला दिवा प्रवाहित होताना आपल्याला पाहायला मिळेल। समोर जो दिसतोय तो आपला तुमचा दिवा प्रवाहित झाला। पुन्हा एकदा आपण दिवा प्रवाहित करण्याचा प्रयत्न करू। पहा, बटन दाबली, कण एकत्र झाले आणि दिवा प्रवाहित झाला। अशा पद्धतीचा डिजिटल अनुभव देण्याचा प्रयत्न इथे या निमित्ताने करण्यात आलेला आहे। आणि हे सर्व दिवे प्रवाहित केल्यानंतर तुम्हाला गंगा नदीमध्ये जी परंपरा आहे की दिवा प्रवाहित करायचे ती परंपरा इथे जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे। दीपोत्सव देखील ज्या निमित्ताने केला जातो, अयोध्या असो किंवा इतरही नद्यांच्या पुढे त्याच पद्धतीचा दीपोत्सव इथे तुम्ही हे बटन दाबून त्या दीप प्रवाहित करू शकता। त्यानंतर दुसरा जो अनुभूती देण्याचा प्रयत्न आहे तो नावेमध्ये बसून जर तुम्हाला गंगेमध्ये फिरायचं असेल तर तो अनुभव देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे। मी जसं आता एक नावेमध्ये बसलेलो आहे आणि माझ्या बाजूला जर बघितलं आपण तर गंगा नदी मध्ये आपण आणि जो संगम आहे त्या संगमामध्ये प्रवाहित करताना आपल्याला बघेल मागे जे दृश्य जे येतंय ते प्रवाहाचं असते। इथे एक ज्या पद्धतीनं वल्लव देखील देण्यात आलेलं आहे तर ते फिरताना तुम्हाला त्याचा अनुभव येईल की साधारणतः ज्या पद्धतीनं आपण नावेचं वल्लव फिरवतो त्या पद्धतीनं इथे आपल्याला फिरवताना पाहायला मिळेल। आणि या असे अनुभव या निमित्ताने या सगळ्या प्रयागराज मेळ्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच विविध प्रकारचे फोटोग्राफ देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खास करून ज्यावेळेस पुरातन काही ज्या पद्धतीनं कुंभ व्हायचे ते कुंभ कसे व्हायचे हे कुंभ दाखवण्याचा प्रयत्न इथे फोटोच्या माध्यमातून नागा परंपरा जी आहे साधूंची ते देखील पहिलं जे शाही स्नान असतं ते नागाप्रभून नागा संतांना मिळत असतं ते इथे कसं होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सोबतच या प्रवाहाच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं का देशामध्ये 4 ठिकाणी कुंभ होते आणि त्यावेळेस आकाशाची आणि ताऱ्यांची काय स्थिती असते ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। नारायण जी, मेरा नाम
प्रशांत लीला रामदास है और मैं न्यूज़ 18 लोकमत में, ये जो न्यूज़ चैनल है महाराष्ट्र का, उसमें काम करता हूँ। नारायण नारायण। प्रशांत जी, आपसे मिलकर अत्यंत आनंद हुआ। न्यूज 18 लोकमत में आपका काम बहुत महत्वपूर्ण और रोचक होता है। महाराष्ट्र की खबरों को जनता तक पहुंचाना एक बड़ी जिम्मेदारी है। आपकी इस सेवा के लिए मैं आपको धन्यवाद देता हूं। आपसे और जानने की उत्सुकता है, कृपया अपनी कुछ और कहानियां साझा करें। हे डिजिटली नारायण आहे, जे आपल्याशी बोललेले आहेत आणि त्यानंतर हे संपूर्ण माहोल असा जो आहे तो अध्यात्माचा करण्यात आलेला आहे। आणि जे प्रमुख 3 आखाडे आहे, वैरागी आखाडा असो, त्यानंतर निर्वयी आखाडा असो, त्यानंतर पंचवी आखाडा असो, असे 3ही आखाड्यांचे एक प्रमुख काय ते आखाडे आहेत त्याची देखील माहिती या अनुभूती केंद्रामध्ये देण्यात आलेली आहे। प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यातील पहिलं स्नान हे 13 जानेवारीला पार पडणार आहे। तर महाकुंभ मेळाव्यात आखाड्याची सुरुवात करताना प्रथम ध्वजवंदना करण्यात आली। ध्वजवंदना करताना पंचमहाभूत यांची पूजा सुद्धा करण्यात आली। महाकुंभ सुरू झालेला आहे आणि आता विविध आखाड्यांची ज्या पूजा आहे त्या सुरू आहे। सध्या मी बडा उदासी निर्वाण आखाडा आहे तिथे आहे आणि इथे ध्वजारोहणाची पूजा सुरू आहे। त्यापूर्वी पंच महाभूतांची पूजा इथे सध्या सुरू झालेली आहे। त्यानंतर इथे होम होईल, हवन होईल आणि त्यानंतर इथे ध्वज लावण्यात येणार आहे आणि ध्वज प्रवाह, जसं म्हणता येईल की ध्वजाची पूजा या निमित्ताने करतात। तर या आखाड्याचे प्रमुख संत देखील या पूजेसाठी उपस्थित आहे। हे सर्व संत जे आहेत हे संत महंत पूजा करतील इथे। त्यानंतर आता सुरू झालेला आहे आणि इथे महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम इथे पंचमहाभूताची पूजा होईल, त्यानंतर होम होईल, हवन होईल, मंत्रोपचारांच्या उद्गारामध्ये आणि मंत्रोपचारांच्या याच्यामध्ये हे सर्व पूजा करण्यात येईल। यांसाठी संपूर्ण आखाड्याचे प्रमुख संत इथे एकवटलेले असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने जो पंचायती आखाडा बडा उदासी निर्वाण जो आहे याचा जो आखाडाचं गाव वसवण्यात आलं, त्या गावामध्ये ही जी जागा देण्यात आली तिथे इथे सगळी पूजा होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि ही पूजा सुरू झालेली आणि या निमित्ताने जर बघितलं तर पंचमहाभूतांचा आरोह देखील केला जात आहे। प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। महाकुंभ मेळाव्यामध्ये आखाड्याची सुरुवात करताना ध्वजवंदना केली जाते। या ध्वजवंदनेचं काय महत्त्व आहे, ती पूर्णत्वास नेण्यासाठी काय करण्यात येतं, या संदर्भात महंत शत्रुघ्न यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। महंत शत्रुघ्न दास है, त्यांची थेट चर्चा करें। आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में। पूजा चल रही है, क्या पूजा है, क्यों की जा रही है? ये हमारे तीर्थराज प्रयाग का प्रसिद्ध पावन धरती पर हमारे उदासीन परंपरा से ये धर्मध्वजा साहब का ये पूजा पाठ और संस्कृति कार्यक्रम के अनुसार और पूरे समाज निर्माण मंडल के हमारे चारों महंत मौजूद हैं इस समय। कौन कौन महंत मजबूत है? ये हमारे श्री महंत जी हैं, ये विश्वदास जी महाराज, हमारे रघुमुनि जी महाराज, वो दुर्गादास जी महाराज हैं, अवधूतानंद जी महाराज हैं, और ये हमारे महंत जी एक नए बने हैं वो। और ये पूजा में क्या क्या होगा अभी? पूजा में ये हमारे पहले ये सारी देवी देवताओं के आह्वान कर करके, देवी देवताओं को यज्ञ पूजा भंडारा कर करके तब ये धर्मध्वजा साहब को खड़ा किया जाएगा। ये धर्मध्वजा जब खड़े हो जाएंगे तो हमारे उदासीन पंचायती बड़े अखाड़े का आज से पूरा मेला एकदम संपन्न रूप से शुरू हो जाएगा। शुरू हो जाएगा। धर्मध्वजा साहब खड़े हो जाएंगे तो हमारे ये उदासीन पंचायती बड़े अखाड़े का ये हमारा जो परंपरा ढंग से चलेगा, नियम उस तरीके से ये चलता रहेगा। और ये हमारे 12 साल के बाद ही ये परंपरा आती है और 6 साल में भी आती है। कुंभ या अर्धकुंभ दोनों मनाया जाता है, इसलिए ये महाकुंभ है। 12 साल के बाद ये महाकुंभ है, इसलिए इसको बहुत भव्य तरीके से हमारी सरकार भी कर रही है और हम लोग साधु समाज सारे मिल करके जितने भी यहाँ आए हुए हैं सब इसी कार्यक्रम में लगे हुए हैं। आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा अनेक भाविक प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रातून आलेल्या जुन्या आखाड्याच्या भाविकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी।
प्रयागराजमध्ये आखाड्याच्या गावांमध्ये मी आहे आणि सध्या मी उदासीन आखाड्यामध्ये आहे आणि उदासीन आखाड्यामध्ये हे सगळे महाराष्ट्रातून आलेले त्यांचे संत महंत किंवा त्यांचे भक्त जे आहे ते भाविक आहे इथे आलेले आहेत, इथे सेवा देत आहेत. थेट त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आपण कुठून आलात? आम्ही देऊळगावच्या जिल्हा बुलढाणा इथून आलेलो आहोत. आम्ही कुंभमेळ्यासाठी आलेलो आहोत. दर 12 वर्षाला कुंभमेळा इथं राहतो, त्या हिशोबाने आम्ही येतो. तुम्ही कुठल्या मठाशी संबंधित आहात आणि कुठल्या आखाड्याशी संबंधित आहात? आम्ही उदासीन बडा आखाडा याच्या संबंधित आहोत आणि आम्ही देऊळगावच्या मठाचे देऊळगावच्या जिल्हा बुलढाणा. आपण कुठून आलात? मी सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे. हा, आणि कुठल्या मठाशी संबंधित आहे आणि महाकुंभमध्ये किती दिवस राहणार आहात? मी महाकुंभामध्ये जवळपास 12 ते 13 दिवस राहणार आहे आणि मी उदासीन मठ अंधारी येथून संबंधित असून श्री उदासीन पंचायती बडा आखाड्याशी संबंधित आहे. तुम्हाला इथं कशी व्यवस्था केली आहे तुमच्या सगळ्यांची थांबण्याची वगैरे? भरपूर छान व्यवस्था आहे. सर्वांना टेंट मिळालेले आहेत. उत्तम अशी व्यवस्था झाली आहे. हा, 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 हा. आणि तुम्ही जे आहे ते कुठून आले तुम्ही? मी अंधारी येऊन आलेलो आहे, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. बाबाजी सोबत आलेलो आहे. किती आलेले आहात? हो, तुम्ही लोक काय करणार आहात इथे महाकुंभमध्ये? आम्ही सेवक म्हणून आलेलो आहोत. आम्ही सेवा स्नान कुंभमेळ्याचे शाही स्नान करण्यासाठी आलेलो आहेत. 13 आणि 14चं शाही स्नान करणार आहेत. परत मग नंतर आम्ही काशी अयोध्यावरून जाणार आमच्या गावी. गेल्या 6 वर्षांपासून उभं राहून तपश्चर्या करणाऱ्या बाबा खडेश्वर यांनी वसुंधरेचा सन्मान करत हठयोगाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचं उत्थान व्हावं या भावनेसाठी ते तपश्चर्या करतायत. यापूर्वी त्यांनी 8 वर्ष उभं राहून तपश्चर्या केलेली होती, पण काही कारणास्तव त्यांना ती सोडावी लागली. त्यानंतर आता ते सलग 12 वर्ष उभं राहून तपश्चर्या करतायत. मी सध्या प्रयागराजमध्ये आहे आणि इथे महाकुंभ भरला है. मेरे साथ है खड़ेश्वरी बाबा जी. सर, आपका बाबा जी आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. बाबा जी, आप कितने सालों से खड़े हैं? अभी भी हमें 5 साल हुआ है, छठा चल रहा है. और ऐसे ही खड़े रहते हैं? हाँ, ऐसे खड़े रहते हैं. सोते नहीं है? सोते ऐसे ही आराम करते हैं. सोना क्या है, चेतनता से. इसी है. हाँ, और बाबा जी, ये इस तरह की तपस्या क्यों, किस लिए कर रहे हैं? ये हठयोग होता है, ये अपने मन का है. हठयोग है, मन को समझा रहे हैं. कहते हैं मन बहुत चंचल है, उसको समझा रहे हैं. हम देख रहे हैं कितना चंचल है, और चंचल को रोकने के लिए आप ये हठयोग में कर रहे हैं. बाबा, ये जो आप दोनों पैरों पे खड़े रहते हैं, जिस तरह से महाकुंभ में कहा जाता है कि विश्व का संवर्धन हो, विश्व का विकास हो, इसलिए भी कुछ लोग हठयोग करते हैं. हठयोग का मतलब ही वही होता है. बाकी मन को समझाना तो एक वो होता है कि हाँ भाई ये भी है. बाकी हठयोग जन कल्याण के लिए होता है. साधु कोई भी करता है, हवन कर रहा है. अभी दूना चेतन हुआ तो पहले हवन हुआ है. ये सब जन कल्याण के लिए होता है. कोई भी कर्म साधु करता है जन कल्याण के लिए करता है, पर हित, दूसरों के हित के लिए साधु जीवन है. अभी 5 साल से आप दोनों पैरों पे खड़े, इसके पहले क्या करते थे? इससे पहले भी हम 8 साल खड़े रहे. ओके, 8 साल खड़े थे दोनों पैरों पे. खड़ेश्वरी बाबा जी, उससे पहले 1 महीना खड़े होके देखा, फिर 8 साल रहे. 12 साल का था, 8 साल रहे. कुछ कारणों से बैठना पड़ गया, बैठ गए. फिर 1-2 साल बैठे, नहीं मन ने माना है, फिर खड़े हो गए. अभी दोबारा 6 साल हो गए. आप खाना भी ऐसे ही खाते हैं? सब कुछ ऐसे ही करते हैं. खाना पीना बनाना सब कुछ कर नित्य कर. सोते भी ऐसे ही है? बाबा, ये तो सोते भी ऐसे ही हैं, खाना भी ऐसे ही खाते हैं. गाड़ी है उनके पास, उनकी स्पेशल बनाई हुई, खड़े रह के ही चलाते हैं. क्या बात है. पहले 8 साल की तपस्या कर चुके हैं. उसके बाद ये 12 साल का प्रण लिया है, जिसमें ये 6ठा साल चालू है. ओके. और बाबा जी के साथ में कौन कौन होता है फिर? बाबा जी कोई नहीं होता है अपना. कोई सेवक हुआ तो हुआ, नहीं तो कोई भी नहीं. बाबा जी के साथ कौन होता है? महाराज जी के आप साथ सब हमारे साथ हैं. पूरी दुनिया हमारे साथ है. दुनिया साथ है. हाँ. महाकुंभ में आप हो अभी, तो महाकुंभ में किस तरह से संत आ रहे हैं? कितने संत आए हैं, आपको जानकारी है? संत तो आ ही रहे हैं. कब से 2 महीने से हो गए यहाँ आते हुए. आ ही रहे हैं बस. आ ही रही है और आते रहेंगे 26. और कुछ नाराज होके चले गए. कुछ व्यवस्थाएं नहीं हो पाई, कुछ ऐसे तो कई नाराज होके भी चले गए. कईयों को जगह नहीं मिली है तो अपना अपना कब्जा करके भी बैठे हैं कुछ अखाड़े द्वारे. अब जो जैसे व्यवस्था होती रहती है अपना कर रहे हैं. जैसा भी है, अब मेला करना है. मेला कुल मिला के कुंभ का. हाँ, इसलिए सब संत अपने कोई तैयारी से आ रहे हैं. कुछ भी है अपने मेला करने के हिसाब से, अपने हिसाब से आ रहे हैं. अपनी सारी व्यवस्थाएं अपना साथ में लेके चलते हैं. ऐसा है.
धन्यवाद बाबाजी हमसे बात करने के लिए. हे होते खडेश्वरी बाबा, जे गेल्या 6 वर्ष सध्या उभे आहे आणि 12 वर्ष उभं राहण्याचा त्यांनी प्रण घेतलेला आहे. प्रयागराजमधून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत न्यूज 18 लोकमत.